नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविकांसाठी आणि अंगणवाडीतील बालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे। अंगणवाडीतील चिमुरड्यांना युनिफॉर्म भेटणार आहे। सरकारी अंगणवाड्यांना कॉन्व्हेंटचा लूक देण्यासाठी 1.5 लाख चिमुरड्यांना मिळणार हक्काचा गणवेश, अशी महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या समोर आलेली आहे। पुढारीमध्ये आलेली ही न्यूज आहे, अत्यंत महत्त्वाचे ही अपडेट आहे। नाशिकच्या जिल्हा परिषदेने घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। या निर्णयामुळे अंगणवाडीतील चिमुरड्यांना आता त्यांचा नवा युनिफॉर्म भेटणार आहे आणि अंगणवाड्यांना कॉन्व्हेंट लूक देण्यासाठी 1.5 लाख चिमुरड्यांना त्यांच्या हक्काचा हा गणवेश भेटणार आहे। ताईंनो, अंगणवाडीतील चिमुरड्यांना गणवेश भेटत नाही ही आपली सध्याची परिस्थिती आहे, परंतु जिल्हा परिषदेच्या ज्या काही शाळा आहेत त्या सर्व शाळेच्या ठिकाणी बालकांना, जी काही त्यांची मुले असतील त्या मुलांना युनिफॉर्म भेटतो, शूज, सॉक्स, टॉय, आयडेंटिटी सर्व साहित्य भेटते, परंतु अंगणवाडीतील चिमुरड्यांना मात्र हे काहीच भेटत नाही। यावर्षी नाशिक जिल्हा परिषदेने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। नक्की काय आहे हे अपडेट आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, पुढारीमध्ये आलेली ही न्यूज आहे। जिल्ह्यातील अंगणवाडीतील बालके लवकरात लवकर एका नव्या रूपात दिसणार आहेत। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमात अंगणवाडी बालकांसाठी गणवेश देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यासाठी अंदाजपत्रकात 40 लाख रुपयांची तरतूद केलेली आहे। यामुळे जिल्ह्यातील 5312 अंगणवाड्यातील 3 ते 6 वर्ष वयोगटातील 1.5 लाख विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहे। अंगणवाडी हा मुलांच्या शिक्षणाचा पाया असतो। अंगणवाडीतील बालकांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांच्यामध्ये शिस्त व समानतेची भावना जोपासली जावी, यासाठी जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास विभागाकडून प्रयत्न सुरू असतो। अंगणवाडीतील बालकांचे कुपोषण होऊ नये यासाठी ओमकार पवार यांनी विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे। त्यासाठी त्यांनी दत्तक बालक घेऊन पोषण दूत योजना देखील ते राबवत आहेत। याचे परिणामही सकारात्मक दिसून आलेले आहेत। पवार यांनी अंगणवाडीतील लहान वयात मुलांना शाळेची सवय व्हावी यासाठी जिल्ह्यातील सर्वच अंगणवाड्यातील बालकांना हक्काचा गणवेश देण्याचा निर्णय घेतलेला आहे। यासाठी जिल्हा परिषदेने सादर केलेल्या अंदाजपत्रकात महिला व बालकल्याण विभागांतर्गत योजनांमध्ये 40 लाखांची विशेष निधींची तरतूद केलेली आहे। जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत अंगणवाड्यांमधील 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना याचा लाभ भेटणार आहे। पालकांकडून या केलेल्या कामाचं स्वागत करण्यात आले। बघा, ओमकार पवार यांनी घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामीण भागातील पालकांनी स्वागत केले आहे। खाजगी कॉन्व्हेंटच्या धर्तीवर आता सरकारी अंगणवाड्यातील मुलांना गणवेश मिळणार असल्याचे ग्रामीण भागातील पालकांनी या निर्णयाचे स्वागत केलेले आहे। यामुळे मुलांची उपस्थिती वाढून कुपोषण निर्मूलन व पूर्व प्राथमिक शिक्षणाला गती मिळेल अशी आशा देखील व्यक्त केली जात आहे। पुढे बघा, जे आपले मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत जिल्हा परिषद, त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, अंगणवाडीतील बालकांना शालेय वातावरणाची अनुभूती मिळावी यासाठी आम्ही गणवेश देण्याचा निर्णय घेतलेला आहे। ग्रामीण भागातील बालकांना कॉन्व्हेंटच्या धर्तीवर अंगणवाडीत शिक्षण घेण्याची अनुभूती मिळेल, जेणेकरून अंगणवाडीतील बालकांची संख्या वाढेल, अशी महत्त्वपूर्ण माहिती ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांनी दिलेले आहे। खरंच ताईंनो, हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। नाशिक जिल्हा परिषदेने घेतलेला निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा आहे। अशाच पद्धतीने महाराष्ट्रभरातील जे काही जिल्हे आहेत तेथील जे काही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी याप्रमाणे महिला व बालविकास विभागाच्या मार्फत निधीची तरतूद करून महाराष्ट्रभरातील सर्व ज्या काही अंगणवाडीतील बालके आहेत त्या अंगणवाडीतील बालकांना मोफत गणवेश द्यावा, ही देखील माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे। तर ही माहिती तुम्ही आता काय करायचं आहे, जास्तीत जास्त सेविकाताईंना, मदतनीसताईंना शेअर करायचे, जेणेकरून राज्यातील आपल्या सर्व अंगणवाडी सेविकांना याची माहिती भेटू दे आणि ही माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा व महिला व बालविकास विभाग या सर्वांना पोहोच करायचे, जेणेकरून नाशिक जिल्हा परिषदेने घेतलेला निर्णय हा सर्वच जिल्हा परिषदेने घ्यावा। म्हणून आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि असेच महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।